पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 17 जुलैपासून डहाणू ते चर्चगेट पहाटे 4:40 लोकल गाडी सुरू करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे डहाणू, बोईसर, पालघर, वैतरणा आदी भागांतून मुंबईकडे येणाऱ्या नर्स, वॉर्ड बॉय आणि इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लवकर कामावर पोहोचणे आता शक्य होणार आहे। सध्या पहाटे 5 वाजताची डहाणू ते बोरिवली मेमो गाडी ही 5:40 डहाणू ते विरार लोकलमधून चालवली जाते। त्यामुळे प्रवाशांना विरारला उतरून पुढे दुसरी लोकल बदलावी लागते। परिणामी कार्यालयात पोहोचायला उशीर होतो। या गैरसोयी विरोधात अनेक कर्मचाऱ्यांनी वेळ आणि अंतिम स्थानक बदलण्याची मागणी केली होती। खासदार अरविंद सावंत यांनी ही मागणी पश्चिम रेल्वेकडे मांडली। यानंतर आता पश्चिम रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत या मागणीला मान्यता दिली आहे। नवीन वेळापत्रकानुसार पहाटे 4:15 विरारहून डहाणूकडे लोकल धावेल। 4:40 डहाणूहून चर्चगेटकडे थेट लोकल गाडी चालवण्यात येईल। 5:40 डहाणू रोड ते विरार अशी गाडी धावेल। तसेच सकाळी 7:40 चर्चगेटहून डहाणू रोडकडे लोकल गाडी सुटेल। पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ही माहिती दिली असून खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले की पहाटेच्या 4:40 लोकलमुळे हजारो अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, विरार।